बाहेर जायचं? सोडते ना, बाहेर सोडते तुला मी. पण आई मला हे कळत नाही, आपण हिला घेऊन कुठे चाललोय? आहे ना तुझ्या हातात बंदूक, घे आणि घाल हिच्या डोक्यात एकदाची. आणि मग ना पुलावरून पाण्यात फेकून देऊया हिला. काय बोलतेस? गबगे आगाव कुठची. चांगली आयडिया. आवडली? मला आवडली आयडिया. डायरेक्ट गोळी घालायची. थांब ग, थांब. रस्त्यावरची वर्दळ बघ, जरा गर्दीचं ठिकाण नको. जरा थोडंसं निर्जन स्थळी जाऊया. बरोबर गोळीच घालते तिला. आता नाही मी सोडणार आहे तिला. घे घे, नाव घे, नाव घे. मगाशी राहिलं होतं तुझं नाव. नाव घे. चल, ती उतरायच्या आधी रिवर्स घे. थांब 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 थांब, मागे जाऊ नको, उतर आधी खाली. मिस्टर सांग म्हणा, बायक आहे आजारी आहे. जा 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 जा, पटकन जा. खालती उतर. हे बघ काय झालं, किती नुकसान केलं. मॅडम 1 मिनिट थांबा, त्याने काय मुद्दाम नाही केलंय. मुद्दाम काय नाही केलं, हे बघतोयस ना किती नुकसान झालंय ते. मॅडम प्लीज थोडं. तू आता थांब. पोलीस आल्याशिवाय आणि आमच्या गाडीची भरपाई दिल्याशिवाय तू कुठेही जायचं नाही. मॅडम मी जातो. अगं थांब, काय सारखे जाते जाते करतेस? बरं मी ऋषीला कॉल लावते. मॅडम प्लीज समजून घ्या, आम्हाला जाऊ द्या, आम्हाला वेळ होतो मॅडम. अजिबात जायचं नाही, कुठेही जायचं नाही. तू बघितलंस ना काय झालंय. काय म्हंटल तुला, पोलीस आल्याशिवाय आणि आमच्या गाडीची भरपाई दिल्याशिवाय. ऋषी अरे कुठे आहेस, अजून किती वेळ? आणि अनामिका भेटली की नाही? भेटली, पण आमचा जरा ऍक्सिडेंट झालाय. व्हॉट, ऍक्सिडेंट? ऋषी कुठे आहेस तू, कसा आहेस? म्हणजे तुम्ही दोघं नीट आहात ना? काही लागलं नाही ना तुला? असा कसा झाला अरे ऍक्सिडेंट? मॅडम ऋषी सरांना काय झालंय? काय ते ठीक आहेत ना? कुठे आहेत ते आता? आई कमळी पोचली का घरी? तिला सांग प्लीज, काळजी करू नको, काही झालेलं नाहीये आम्हाला. पोचतोय आम्ही. सांगते. मला आधी तू सांग, तू कुठे आहेस? मी येते लगेच. कशाला आई, काही झालेलं नाहीये, आम्ही येतोय तिथे. थांब जा. अरे निस्तर ना बाबा, काय रे तुझा दोस्त? हा? थांब, तू काही असं ऐकायचं नाही. तुझ्या बरोबर कोण आहे त्यांना उतरायला सांग, नाही तर मॅडम. मीच बघ. मॅडम थांबा. आले. हा माणूस पाठवला होता ना मी. खालती या, इकडे या. या तुम्ही आधी. हे बघा काय केलं तुमच्या ड्रायव्हरनी. बघा जरा काय केलं ते. हे बघ, सांग त्यांना काय केलं. सॉरी म्हणायचं ना.